नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की स्त्रीला आकर्षित करण्यासाठी पुरुषांमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात किंवा पुरुषांनी तिच्यासमोर काय करावे. तर मित्रांनो बघा, पैसा पैसा हा जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मित्रांनो हे हे देखील तेवढंच खरं आहे की सगळ्याच मुली पैशावर मरत नाहीत. मित्रांनो बघा, म्हणजे पैसा असेल, प्रत्येक मुलीला वाटतं आपला जोडीदार श्रीमंत असावा. पण सगळ्या मुलींना वाटतं असंही नाही. पण मी काही महिलांबद्दल बोलते. तर नंबर 2 मित्रांनो, तुम्ही जर एखादं ॲम्बिशियस म्हणजे तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं आणि त्या ध्येयानुसार अतोनात प्रयत्न केले, जेव्हा तुम्ही कुठेही लक्ष न देता तुमच्या ध्येयाकडे 100% लक्ष देता आणि तुम्ही ती गोष्ट अगदी मनापासून पूर्ण करू शकता, तर अशा इतक्या आत्मविश्वासू मुलांवर देखील मुली लवकर इम्प्रेस झालेल्या आपल्याला दिसून येतात. नंबर 3 मित्रांनो, स्टायलिश बॉयफ्रेंड कोणाला आवडत नाही. सगळ्यांनाच वाटतं की आपला बॉयफ्रेंड स्मार्ट असावा. म्हणून स्मार्ट म्हणजे इथे फक्त आपण कपड्याविषयी बोलत नाही, तर विचार, बुद्धीविषयी हे देखील विचार महत्त्वाचे असतात की तो कसा वागतोय, काय करतोय, त्याचं चरित्र तितकंच महत्त्वाचं असतं. आणि तितकंच स्त्रिया प्रथम पुरुषामध्ये त्याचं चरित्र कसं आहे हे नक्कीच पाहतात. जर ते त्या व्यवस्थित असेल तर नक्कीच स्त्री त्या पुरुषाकडे आकर्षित होते. मित्रांनो, आता तिसरं म्हणजे जेव्हा एक पुरुष केअरिंग म्हणजे जो पुरुष खूप काळजी घेतो, तर स्त्रीला असं वाटतं की तो इतरांचीच एवढी काळजी घेतो, तर तो माझी का नाही घेणार. प्रत्येक मुलीला वाटतं की आपला बॉयफ्रेंड केअरिंग असावा, त्याने आपल्या इमोशन्स समजून घ्याव्यात, तिच्या भावनांना महत्त्व द्यावे. मित्रांनो, आता पुढचा म्हणजे तर मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही एखादं जबाबदारीचं कार्य पार पाडत असता, तुम्ही तुमच्या फॅमिलीची जबाबदारी असेल किंवा सामाजिक कुठल्या जबाबदाऱ्या किंवा तुम्हाला मदत करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये जास्त असेल, तर अशा मुलांकडे किंवा अशा पुरुषांकडे देखील स्त्री जास्त आकर्षित झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, या गोष्टी जर तुम्ही तिच्यासमोर करत राहिला तर नक्कीच स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत अशा चॅनलशी कनेक्ट राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.